याकोबाचे पत्र अध्याय 1 मराठी. याकोबाचे पत्र अध्याय 1. याकोबाचे पत्र अध्याय 1. निरनिराळ्या विषयावर व्यवहार्य असा उपदेश. निरनिराळ्या विषयावर व्यवहार्य असा उपदेश. 12 वंशातील पांगलेल्या लोकास परमेश्वराचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने तुम्हास धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध व परिपूर्ण व्हावे. तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने ते परमेश्वराजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस दातृत्वाने देतो, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य 2 मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. साध्या स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला, त्याने गवत कोमजविले, त्याचे फूल गळाले आणि त्याच्या रूपाची शोभा गेली. याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल. जो मनुष्य परीक्षेत टिकून राहतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यास परमेश्वराने देऊ केलेला जीवनी मुकुट परीक्षेस उतरल्यावर त्यास मिळेल. कोणाची परीक्षा होत असता परमेश्वराने त्याला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाळत नाही. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलविलेला असा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा प्रकारच्या पित्यापासून उतरते. त्याने आपल्या इच्छेने आपल्याला सत्य वचनाने जन्म दिला, यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे. खरे धर्माचरण, खरे धर्माचरण. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते. यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश, रागास मंद असा असावा, कारण मनुष्याच्या रागाने परमेश्वराच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही. यास्तव सर्व मलिनता व उच्चंबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुमची भुलवणूक होते. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत राहतो तो ऐकून विसरणार असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवतो. मी धर्माचरण करणार आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालत नाही आणि आपल्या मनाची भूल करून घेतो तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. परमेश्वर पिता
याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे.